काय नाही नाद्या बाद विषय नाद करते काय राजस्थानचा डोरमेट्री आहे बघा राहायला, म्हणजे कोण राहू शकतो बाबा लॉजिंग सारखं इथं. कसा आहे दान का काय भरलंय बुसकाट आणि जेवण घेतलंय वाढून, मस्त अशी भाजी झाली, टेस्ट पण करून बघितली. मस्त पैकी एसी लावले चिल्ड आणि निवांत तासभर एसी चालू राहू दे, निवांत झोपतो. पाहुणं जेवण झालंय आपलं रेडी, आता जेवायला बसतोय आम्ही. बघू शकता राईस, भरपूर राईस झालाय राव. तर चला भावानं मारले कल्टी आपण दिल्लीच्या दिशेनं. हरियाणामध्ये डिझेल रेट बघू शकता 88.91. भावानं रिचार्ज मारला की असा मेसेज येतो बघा. इथे एकदा तुम्हाला फास्टॅग काटला ना, मग आता बघा फाईट दिल्लीत तुमची झाली एंट्री. हे आहे बघा आपलं राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा. म्हणून बघू शकता हे सगळं गव्हर्नमेंटचं रिसर्च सेंटर आहे. इथं एवढं जंगल आहे ना भावने गव्हर्नमेंटचं, सगळं मोरबीर आहेत बघा सगळे. नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. प्रथम तर स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. आपण राजस्थानला कोट्याच्या झालावाडच्या पुढे इथे येऊन रात्री झोपलेलो. आता रात्री म्हणजे सकाळी 4 वाजता झोपलोय आणि 8 वाजता उठून निघले. आता इथून अजून आपलं अंतर बरोबर 500-550 आहे दिल्लीचं. तर चला नवीन अशा प्रवासाला होते सुरुवात आजच्या दिवसामध्ये. हे व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा, आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला तर करू व्हिडिओला सुरुवात. बघा जरा धाब्यावरून उठून आलो, तिथं काय वॉशरूमची वगैरे सोय नव्हती. इथं मोठं एक हॉटेल दिसलं, तिथं वॉशरूमला थांबलो, मस्तपैकी टकाटक झालो आणि म्हणलं आता निघूया इथनं. आता पुढं आंघोळीला कुठेतरी पुढं लांब जायचं. चला बघू. तर इस्माईल भाईंची पण गाडी आपल्या सोबत आणि आपली गाडी रात्रीच्या सोबतच आहे, पण रात्री काय रनिंगच झालं नाही सोबत असल्यामुळं. हा त्यामुळे सगळा कालवा झालाय. तर बघू आता काय ते करू, आता रनिंग आणायचा प्रयत्न करू दिवसभर. चला निघूया. महत्वाची कुठेतरी आंघोळ करायचे पुढं. इथं काय नाही आंघोळी सोय, पुढं कुठेतरी बघतो ना तर दिल्ली मुंबई हायवेला आपण त्या मागच्या पंपावर केलेली, तिथं काय गरम गार पाणी सोय तिथं करू. तर चला निघूया आपण. इस्माईल भाईंची गाडी तिकडे आहे पलीकडं. त्यांचं पण चॅनेल आहे मित्रांनो इस्माईल ब्लॉग म्हणून. तर युट्यूबला सगळ्यांनी त्यांना जाऊन सपोर्ट करा, आपली फॅमिली. चला तर निघूया आणि पुढं कुठेतरी आंघोळीला वगैरे थांबू, नाश्ता वगैरे करू आणि मग रनिंग चालू करू. संध्याकाळीच घुसायचं दिल्लीमध्ये. तर चलो निकलते दिल्ली की ओर. चलो निकली दोनों धन्नो अपनी मंजिल की ओर. दिल्ली एक्सप्रेसवे इथून अजून 2 किलोमीटर आहे. बघू शकता बोर्ड आहे बघा, दिल्ली मुंबई एक्सप्रेस. आता इथं चढलं की डायरेक्ट दिल्लीलाच उतरायचं. तर चला झाले मस्त अशा दिवसाला सुरुवात. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, जय श्री महाकाल, हर हर महादेव. पण पहिला स्टॉप घेतलाय दिल्ली मुंबईला लागायच्या पहिले चहा प्यायला थांबलोय. याच चहा पिऊन लगेच सुरुवात करू. पुढं कुठेतरी आंघोळ करू मस्त पैकी आणि मग प्रवासाला सुरुवात करू. कारण लय कंटाळा आलाय, आंघोळ केली पाहिजे. इकडे गरम लय होते. एसी गाड्या आहे म्हणून काय वाटत नाही, आपल्या दोन्ही गाड्या एसी आहेत त्यामुळे काय वाटत नाही. एसीचं काय वाटतं इस्माईल भाई तुम्हाला? एसी आहे ना, एसी गाड्यांचा लय फायदा आहे. काय फायदा आहे सांगा लोकांना. रनिंग उरकते दिवसाचा डबल अशा गरमीमध्ये. कंटाळा वाटतोय का रनिंगचा? जरा पण नाही. कार चालवल्यावर वाटतंय, अंगावर घाम पण येत नाही जरा. एकदम मस्त आहे ना, रिलॅक्स वाटतो आणि ना माणूस थकत पण नाही तेवढा. आणि महत्वाचं एसी गाड्या आता काय कंपल्सरी झाल्यात, काय विषय नाही. फक्त महिंद्रावाल्याच कमी जास्ती आहे, बाकी सगळ्या कंपल्सरी केल्यात त्यांनी. तर चला काय विषय नाही, निघूया. चहा घेतलाय, मारू कल्टी. भाऊन टोल फाडून परत दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेला लागलोय. आता हा डायरेक्ट झालाय. मागच्या ट्रिपला तुम्ही बघितलंच असेल की हा आता डायरेक्ट दिल्लीपर्यंत काय टेन्शन नाही, बोंगा फाईट. तर चला पहिली महत्वाची आंघोळ करायची. आंघोळ केल्याशिवाय, काल आंघोळ केलेली नाही त्यामुळं लय बेकार. कपडे चेंज करायचे महत्वाची. कालच्यानं आंघोळ नसल्यामुळे घोटाळा झाला आणि आता लय गरम व्हायला लागले इकडं. हा रात्री पण रनिंग कव्हर झालं नाही बरं का. भरपूर रनिंग व्हायला पाहिजे होतं, झोपेत यार उडलं त्यामुळे आपण लय रिस्क घेत नाही. रात्री जर जेवण बिवण बनवायचा प्रोग्राम केला नसताना, जर नॉनस्टॉप आलो असतो तर आता दिल्लीत असती गाडी, पोचलो असतो. फक्त वासा करत यायला लागला असतं, झोप नाही काय नाही. त्यामुळे ते टाळलं, म्हणलं झोप घेऊ आणि मग पोचू.
तर मित्रांनो आपण आहे सध्या राजस्थान मध्ये सवाई माधवपूर येथे आणि बघू शकता काय वातावरण आहे राव राजस्थानचं. गरम बाहेर भरपूर होते पण वातावरण कसलं आभाळ दिसते बघा की. आहे ना नाद्या बाद विषय ऐ, नाद करते काय राजस्थानचा. असलं बघाय राजस्थानला यायला लागतंय. तर कसं वाटतंय भावांनो नक्की कमेंट करून सांगा. राजस्थान पधारो मारे देश. चला आता पुढं पंपावरती जाऊ, आंघोळ वगैरे करू, जेवणाची तयारी करू. वाजलेत 10:30 पावणे 11 झालेत. पंपावर थांबू, आंघोळ करू, मस्त टकाटक होऊ आणि जेवण बनवू आणि मग निघू. अगर संध्याकाळी आपल्याला पोचायचं अजून आपलं अंतर राहिले बरोबर 400 किलोमीटर. आणि 400 किलोमीटरला तुम्हाला माहिती आहे दिल्ली मुंबई हायवेला 5 तास भरपूर झालं. तरी पण जाऊ पुढं, जेवण करू, जरा आराम करू. तिथं व्हिडिओ वगैरे हे करायचे, बाकीचे सोडायचे. परत अपलोडिंग आहे. काल पण सोडला नाही, परवा पण सोडला नाही. 2 दिवस तसेच गेले माझे. तर चला आज सोडू बिनधास्त, काय विषय नाही. तर चला पुढं रेस्ट एरिया आहे तिथं थांबू, मस्त आंघोळ करू. आंघोळीची सोय लय भारी आहे तिथं, खतरनाक. आंघोळ महत्वाची पाहिजे राव. बघा कालच्यानं आंघोळ नाही, हा ड्रेस आहे कालच्यानं. मस्त आंघोळ करू, टाकाटक होऊ, मग पुढचं पुढं बघू. भावना रेस्ट एरियात थांबलोय आपण, कारण वाजले 11:30 पावणे 12 झालेत. जेवण बनवूया म्हणलं, जेवण बनवू आणि मग निघू. पाण्याचा पहिले जुगाड बघितलं पाहिजे कुठं. ही अशी डोरमेट्री आहे बघा राहायला, म्हणजे कोण राहू शकतो बाबा लॉजिंग सारखं इथं. डोरमेट्री 200 रुपये देऊन राहू शकतो रात्रभर म्हणा. भारी आहे ना, ड्रायव्हर लोकांसाठी तर लय भारी झोपायची एसची विषय आहे मस्त. फक्त मोबाईल बिबाईल गेले नाही पाहिजे चोरीला, ते लपडं नसावं. डोरमेट्री मध्ये तेच लपडं राहतं. कॅमेरा वगैरे असणार पण काय कुणाला हुडकत बसता परत. महत्वाचा आता इथं सावली हुडकायची आम्हाला, झाडाखाली मस्त जेवण बनवू. पाण्याची सोय पाहिजे. ट्रक पार्किंग इकडे आहे, बघू चला. ट्रक पार्किंगला आहे सावली आहे. एकच झाड आहे लिंबाचं, त्याच्या खाली 3 जण आहे. तिकडं आपली छोट्या गाडीला कुठं पण भेटेल जागा, काय विषय नाही. बघू चला. तर भावानं आपण रेस्ट एरियात थांबलोय आणि मस्त आता जेवणाची तयारी करतो. भूक लागले जाम. 11:30 पावणे 12 झालेत. अर्ध्या तासात जेवण उरकतो आणि जेवायला बसतो मस्तपैकी. चला चपात्या बनवायचं प्लॅनिंग होतं माझ्या डोक्यात, पण आता इस्माईल भाई म्हणतात की राईस करायचा. चला राईस आणि भाजी करू सोयाबीनची मस्तपैकी आणि मग निघू. भूक लागल्या पहिले लगेच उरकू कान सगळं. चला तर भावने आपल्याला सोयाबीन करायचं. आपल्याला याला काय म्हणतात, काहीतरी म्हणतात बुवा भाजी म्हणतात, बुवा भाजी. आणि ही तयारी झाली आपली भाजीची. भात का रेडी झालाय. मस्त अशी सावली आहे लिंबाच्या झाडाखाली, प्युअर नॅचरल. दोन्ही धनु लावल्यात बघा. चालू आहे कार्यक्रम. चला होईल आता. आजचे कुक आहेत आमचे इस्माईल भाई. शेंगदाण्याचा कुटाचा कसा बुकना उठवला बघा. 2 मिनिटात झालं. तर भाजी तयार चालू आहे. भाजी पण झाली ओके. कडे आपली आहे मापात, 2 माणसाचा आरामात होतं बरं का त्यात. कसा दण काय बघा. असलं मिळतं राव, हॉटेलमध्ये पण मिळत नाही. ना तर खुळा न गणपत पोळा, ना तर कधी काही यावंच लागतंय. राजस्थानला टेस्ट घ्यायला यावंच लागतंय. बघूया इथं पार्किंगला एवढ्या गाड्या नाहीत बरं का. ट्रकवाली आहेत मोठी, कारण टायर गरम होतात त्यामुळे ओव्हरलोड वाली आहेत सगळी. इकडे ओव्हरलोड बिरलोडचं काय टेन्शन नसतं. आपल्या इकडे सारखं भिकार चोट नाहीत. इकडं ओव्हरलोडला काय त्रास देत नाही. पण वातावरण बघा ना भावनं कसलं आहे का नाही. ना द्या बाद विषय कसलं दिसतंय राव, खतरनाक. एवढं गरम होत होतं एसीत ना आम्ही उतरल्यावर ना, पण आता ओके सगळं. चला बुवा भाजी बघा कशी दिसते आपली. मीठ टाका चालेल, मापात टाका, खारट व्हायचं. झाले ओके मध्ये कार्यक्रम. कटबीट जरा पाणी वाढवायचं म्हणजे ओके मध्ये कार्यक्रम लागतो. कारण ते पाणी खेचतं ना. ते पिळलं का ते काय ते सोयाबीन त्यासोबतच टाकलंय. नाही असं पिळून टाकलं का म्हणजे त्याची टेस्ट येते. त्याचं पाणी सोबत वडतं ना आतमध्ये. कसा आहे दान का काय भरलंय बुसकाट, कसं भरलंय गाडीत, कसलं दिसतंय राव. हा कंटेनर गाडी होती त्याची कापून केली बहुतेक तशी. कसलं हे लय खतरनाक. यांना काय लय त्रास देत नाही इकडे पोलीसवाली आपल्यासारखी. आता आपल्या इकडे आतापर्यंत ह्याच्यावर चलान बिलान करून पैसे घेऊन मोकळी झाली असते. यांच्याकडे भारी आहे ही सिस्टम. कडक जंगल आहे सगळं इथं बरं का. हे सगळं पाग असं वाळवंट असल्यासारखं आहे. बाबळीचे जंगल आहेत सगळे बघू शकता. आणि हे इथं धाबा आहे, पण असलं थर्ड क्लास जेवण असताना इथं इच्छा सुद्धा होत नाही खायची. घाण सगळ्या माशांविषयी. इथं बघा आपण आपलं मस्त आपल्या हाताने टेन्शन नाही.
चला होते आता 5 मिनिटात होईल, लगेच जेवायला घ्यायचं, भूक लागली जाम. किती वाजले हो? कशी झाल्या भाजी हाय का नाही दानक्का? एकदम घट्ट शेंगदाण्याचं कोट बीड मस्तपैकी डाळ बीळ, लय खट भाजी झालेली, टेस्ट लागणार आहे खतरनाक. आणि बासुमती राईस हे पण रेडी आहे आपला. कसा वाटतोय राईस? एकदम खुल्ला खुल्ला झालाय, फक्त लांबडे तांदूळ आहे त्याचे, हेच आवडत नाही तांदूळ आपल्याला. बाकी ठीक आहे, राईस भारी झालाय. बघू खाताना टेस्ट करताना लागल भारी, पण भाजी एकदम गावरान झाले, कडक एक नंबर. आणि जेवण घेतलंय वाढून, मस्त अशी भाजी झाली, टेस्ट पण करून बघितली. तर इस्माईल बँकिन टेस्ट करतात बघा कशी लागते. कशी झाली? मस्त झालेले मित्रांनो. तुम्ही जेवायला नाहीये, नाहीतर एक नंबर झालेलं आहे जेवण. असं जेवण भेटत नाही. आणि असं जर जेवायचं बोललं तर पहिली गोष्ट असं भेटत नाही, आणि पैसे भरपूर लागतो. आणि टाइमच बोलले की 1000 रुपये लय भंगार 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 जेवण, आणि माश्या बिश्या हे सगळं घाणी घाण तिकडं सगळं. हे आपलं सगळं साहित्य व्यवस्थित टापटीप मध्ये, पाणी बिनी घरणं आहे सगळं ओके, आणि नॅचरल लिंबाच्या झाडाखाली, आणि वातावरण बघा कसलं खतरनाक आहे. त्यामुळे लय भारी. एवढा राईस आम्हाला वाटलं संपणार नाही, पण आम्ही संपवणार, कारण या वातावरणात जाणार आहे राईस बीस खायला. चपात्या करायचं प्लॅनिंग होतं, पण गरम लय होते. संध्याकाळी चपात्याचं प्लॅनिंग करू. आता काय नाही, संध्याकाळी करू मस्त चपात्या बिपात्या, भाजी करू मस्त, आणि जेवण करू. तर चला आता जेवण करतो मस्त पटापट, आणि निघून जातो इथनं. हो ना, मस्त पैकी जेवण झालं दाबून. आता वाजलेत बघा 3 वाजलेत. 4 साडेचार वाजेपर्यंत 1.5 तास पडतो इथं, पडी मारतो, आणि मग उठून निघून जातो. तोपर्यंत बाकीची राहिलेली अर्ध्या तासात कामं करून घेतो व्हिडिओची ओके, आणि मग निघतो. तर चला मस्त जेवण झालंय पोटभर. हो ना, मस्त पैकी चिल्ड मध्ये एसी लावल्या, गाडी बघा लॉक केल्या पूर्ण, चालू ठेवल्या. म्हटलं तासभर जरा चालू राहिली तरी काही विषय नाही, अर्धा तास जरी चालू राहिली का नाही, एवढी गार होत्या सावलीत, गरम होते इथं सावलीला लावल्या तरी पण. पंखा लावायचा आणि जी पडायचं ती तासाभरानंच उठायचं, मस्त अशी झोप होणार आहे. जाऊ दे, अर्धा लिटर गेलं तरी वांधा नाही, पण झोप तरी टकाटक. तर भावानं उठलोय आता आपण. मी काय झोपलोच नव्हतो, मला झोपच लागली नाही, मी एडिट करत बसलो होतो. आणि आता निघतोय. अजून एक गाडी आपल्याला जॉईन झाली, ही इंट्रा मुंबईचीच गाडी आहे. ही चालले डेहराडूनला, आणि आपली ही गाडी चालली बरेलीला, आणि आपली चालली दिल्लीला, नवी दिल्लीला. तर चला मस्त अशी जर्नी होणार आहे. 6 वाजले आता, भरपूर झोपलोय. 3-3:30 वाजता झोपले, 3 तास झोपलोय. मी काय झोपलो ना, म्हणजे ही लोक झोपलेली सगळी, फुल एसी लावून चिल्ड मध्ये झोपलेली. आपल्याला काय झोपच लागली नाही. मी एडिट करत बसलो, एडिट केले 2-3 व्हिडिओ. म्हटलं आता बरं टाइम भेटतोय नाही भेटतोय, डायरेक्ट अपलोडिंग करून टाकले. नेटवर्क चांगलं होतं इथं. तर चला होते आपली नवीन अशी जर्नी सुरुवात. सूर्यदेव पण चालला आपल्या घरी, आणि आपण चाललो दिल्लीच्या दिशेनं. तर चला व्हिडिओ बघत राहा. भावना रेस्ट एरियात घेतली साईडला, चहा वगैरे घेतला, चहा क्रीम रोल खाल्लं, कारण इथला चहा गोड नसतं. त्याला सांगितलं डबल शक्कर, आणि ते क्रीम रोल डिप करून खाल्लं, तेव्हा कुठं बरं वाटलं चहाला. तर गाड्या लावल्या तिथे, हे पार्किंग आहे सगळं एवढं मोठं. आपण मागच्या वेळी थांबलेलो बघा, इथं आंघोळ केलेली आहे शॉवरला, इथं तिथंच थांबलोय. तिन्ही गाड्या लागल्यात बघा आपल्या, तिन्ही वेगवेगळ्या कंपनीची आहेत. अशोक लेलँड, महिंद्रा, मागं टाटा. हा दन काय. तर चला जेवणाची तयारी करायची, काय ते जेवण करून जाऊ पुढे. अजून 250 किलोमीटर आपल्याला जायचं, लय का नाही, 3-4 तासाचा रोड आहे. जेवण काय झोप येणार नाही. आता काय चपाती बनवून निघू, जेवण करू पहिले. चला हो ना, पसारा काढलाय आणि जेवण बनवायचं चालू आहे. बघू शकता, भात टाकलाय. आता डाळ बनवायची, डाळ भात बनवायचं, कारण लय टाइम लागणार नाही, त्यामुळे बनवून निघून जायचं. चला होईल 10 मिनिटात जेवण होईल. जेवण करायचं आणि लगेच निघायचं. डाळीची तयारी चालू आहे आपली. बघू शकता, कांदा मिरच्या टाकल्यात, बाकीचे डाळ बी इकडे ठेवले. पटाकसे डाळ होईल. भात रेडी झालाय, आता डाळ करू. डाळ आपली झालेली आहे बघा, डाळीची तयारी पूर्ण कम्प्लीट. 5 मिनिटात डाळ होईल, लगेच जेवायला बसायचं, लगेच निघायचं, कारण परत झोप आली, धुकं पडलं काय, डोक्याला ताप होऊन जाईल. पाहुणं जेवण झालंय आपलं रेडी, आता जेवायला बसतोय आम्ही. बघू शकता राईस, भरपूर राईस झालाय राव. 3 जणच आहे जेवायला. चला जेवण करू फटाफट आणि निघून जाऊ. रनिंग तरी कव्हर करू, नाही तर झोप यायची परत. चला जेवूया. पाहुणं मस्त असं जेवण झालं टकाटक.
चला आता निघूया इथनं, कारण अजून रनिंग मला बरोबर 200 किलोमीटर आहे दिल्लीचं, आणि ह्यांना जास्त यायचे, कोणाला 400 आहे, कोणाला 350 आहे, आपल्याला सगळ्यात जवळ आहे. बाकी गाडी नोएडाला जाणार आहे. नोएडा काय आपल्या तिथं जवळच आहे, 40 किलोमीटर. आणि आपण जाणार नवी दिल्लीमध्ये. नवी दिल्लीमध्ये आज जायचं पूर्ण सिटीत, त्यामुळं आपल्याला गेलं पाहिजे लवकर जाऊन. तिथं आता पार्किंग मोठं हे रिसर्च सेंटर आहे काहीतरी, पार्किंगचं वगैरे असेल, काय विषय नसणार आहे. पण सकाळी 9ला चालू होते, पण घेतील वॉचमनला सांगून वगैरे आत घेतो. साहेबांना काय फोन मी केला नाही, केला असता तर जमलं असतं. तर चला भावानं, मारले कल्टी आपण दिल्लीच्या दिशेनं. झान 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 रनिंग मारू, झोप काय येणार नाही. आता वाजलेत 11. आपण बघा ना, वाजतील 1, 2, 2.5, 3 वाजतील मला पोहोचायला दिल्लीला. दिल्ली अजून 231 किलोमीटर आहे बघा. पकडून चाला इथनं 4 तास पकडून चाला 231ला, जास्त नाही लागणार. तर चला पोचूया. आता हरियाणा लागल पुढं. हरियाणाची टिपी पण लागलीच, काढून घेतली. जेवण बनवतोपर्यंत टिपी पण काढली 5 मिनिटात. चला काय विषय नाही, जाऊ बोंगाट. भावण्यात दिल्ली मुंबई हायवेला का नाही, आधी मध्ये काय नसल्यामुळे संध्याकाळी त्यात दाबून जेवली, त्यामुळे झोप यायला लागली. पोट धुतलं, म्हणलं आता निघूया. आता इथनं पुढं थंडी पण वाजायला लागले बघा. मी जर्किंग घातलंय, गार लागायला लागलं. दिवसभर गरम होतं एवढं, संध्याकाळी गार लागतो. तर चला, आपलं अजून गुडगाव राहिले 147 किलोमीटर आणि दिल्ली 208. चला पोचतोय गुडगावला 3 तासात, आणि तो 1 तास, 4 तास लागतील. 12 वाजलेत. ह्या टायमीला पोचायला पाहतो दिल्लीत. राहू दे, जेवणाच्या याच्यावड्यामुळे ना लेट झालं, बाकी काय नाही. काल पण जेवण करत बसलो आणि लेट झालं. कालच पोचलो असतो. त्याला असं द्या, काय विषय नाही. जेवण करणं पण महत्वाचं काम होतं. जेवण केलं का नाही केलं, जेवण एकदम भंगार, आणि पैसे पण दोन्हीचे जाते. तो मागच्या वेळी बघितलं तुम्ही, 1200 रुपये गेले आमचे जेवायला दोघांची. त्यामुळं एका टायमिंगला 1200 रुपये गेलेले जेवायला. त्यामुळे जेवण मी येतानाच नियोजन लावलं होतं. म्हणलं जेवण मी जरी एकटा असतो तरी मी बनवलं असतं, काय विषय नव्हता. त्यात इस्मालभाई भेटले, मग काय म्हटलं विषयच नाही, आता खट्टच काम करू. आता मी राशन सगळं घेऊन आलेलो. तर असू द्या, काय विषय नाही. चला आता आपण हरियाणामध्ये पोहोचतोय. बघू शकता हे हरियाणा, म्हणजे आत्ता जस्ट बॉर्डर चालू झाली हरियाणाची. टिपी काढल्या, काय विषय नाही. चला आता जाण 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 हानू रनिंग. झोप आलेली गेली आता तोंड धुतल्यामुळं. बघू आता. अलवरचं एक्झिट आलंय, भरतपूर अलवर. अजून राजस्थानच आहे, अजून हरियाणा स्टार्ट झालेलं नाही. आता इथं पुढे गेलं की हरियाणा स्टार्ट होईल. आता मला वाटतं मथुरा मार्गे इस्माईल भाई उतरणार आहेत इथनं खाली. ते तिकडून येणार होते गाजियाबादवरून, पण रनिंग लय वाढते, त्यानं इकडूनच जावं म्हणलेलं मी सकाळी. हा गाडी घेतली बघा साईडला. आता इथून ते मारण्यात कल्टी, खाली उतरून ते जाणार मथुरा मार्गे डायरेक्ट बरेली. चला सगळ्यांनीच साईडला घेतली. पुढे इंट्राच्या पुढे इस्माईल भाईची गाडी. चला त्यांना अलविदा करू आणि आपण पुढे आपल्या प्रवासाला निघू. चला भाऊ, इस्माईल भाईनी मारली कल्टी इकडं. आता मथुरा रोडला गेली बघा धन्नू त्यांची, आणि आपण चाललो सरळ दिल्लीच्या दिशेनं. ही गाडी जाणार आहे गाजियाबादला. यांना आता आपण बॉर्डर, म्हणजे हा एक्झिट घेतला ना दिल्ली मुंबई, तिथून त्यांना पुढनं राईड घेऊन गाजियाबादला जायचं. मग सांगू आपण रोड माहित नाही, एवढं कळत नाही. टीपी पण काढून देऊ यूपीची, आणि मग निघू आपण. चला काय विषय नाही. त्यांना यूपीची टीपी लागेल ना गाजियाबादला जायचं म्हणल्यावर. ते काढली नाही त्यांनी, हरियाणा राजस्थान काढली. चलो कोई दिक्कत नाही, निकाल के देंगे उनको. चला आता जाऊ बिरकिट. भाऊ ना हरियाणात एंट्री मारल्या. हरियाणात डिझेल स्वस्त आहे आपल्याला. अजून 2 कांडे आहेत, तरी पण टाकून घेऊ, कारण त्या इंट्रात टाकायच्या मागच्या गाडीत. ते मगाच्या हात करायला लागले असं म्हणलं थांबूया. आता थांबून डिझेल टाकी फुल करतो आणि मग निघतो. भाऊनं डिझेल टाकायला थांबले, डिझेल टाकी फुल करतो इथं. हरियाणामध्ये डिझेल रेट बघू शकता 88.91. आपल्या गाडी किती बसल, जास्त 30 लिटर बसल. चाललंय फुल करायचं, करतोय भाऊ फुल. चला फुल करू, म्हणजे कसं भरून खाली करून भरून टाकाटाक परत येते हायवेला.
भावना हा आहे एक्सप्रेस वे चा टोल आणि ती गाडीला जायचं होतं राव पलीकडनं फेरी एक्सप्रेस वेला. माझ्या लक्षातच नाही, मी थोडस झोपेत होतो. त्यामुळे ती गाडी आली पुढे इंटर. आता त्याला इथून युटर्न मारायचा, युटर्न मारून डायरेक्ट मग पलवल रोड वरून त्याला जसं जावं लागेल. माझ्या लक्षातच नाही राव, मला झोप आली त्यामुळं मी बघितलं नाही, लक्षात दिलं नाही त्या गाडीकडं. आणि ती गाडी आली पुढं. आता त्याला 5 किलोमीटर मागे जाऊन परत एक्सप्रेसवर चढायला लागेल. चला गेली गाडी रिटर्न. अजून आपला 58 किलोमीटर लोकेशन आहे. 1 तासाचं धावतोय रोड. त्याला आता छान जाऊ पोचू आणि तिथे जाऊन झोपू. आता वाजले 3-4 वाजेपर्यंत पोचतो. 4, 4:15 पर्यंत तिथं पोचू आणि तिथं जाऊन ताणून देऊ झोपून निवांत. पार्किंगचं असणार मग, लॅबोरेटरी मोठे आहे म्हणल्यावर काय टेन्शन नाही. तर रस्त्याला लागलं तर सकाळ पोलीसवाले दमवतेतलंय. त्यामुळे पडा थांबलेल्या गाडीवर फाईन मारून जातात. त्यामुळे पार्किंग महत्वाचं पाहिजे. भावना मारलाय राईड आपण दिल्लीकडं. आता हा सरळ रोड जातो दिल्लीला, वळावळी भानगड नाही. आता एमसीडीचा टोल पाडू पुढं. 4-5 किलोमीटर गेली की एमसीडीचा टोल आहे. 1500ला घर जळल, 1500 भरू आणि मग घुसू आतमध्ये दिल्लीमध्ये. या टायमिंगला सुद्धा ट्रॅफिक बघितलं का किती आहे दिल्लीत. आता वाजलेत जवळजवळ 3:30 वाजले. त्या ट्रॅफिक बघू शकता बघा. मेन रोड आहे डायरेक्ट आलेला राजस्थान ह्याच्यावरनं. कसलं ट्रॅफिक आहे सकाळचं पण. असा विषय आहे दिल्लीचा. रातचं पण असा दणका असतोय. आज कसं काय ट्रॅफिक आहे कोणास एवढं नसतंय राव. सगळ्या मोठ्या गाड्या आहेत त्या नो एंट्रीच्या. ऍक्सिडेंट झाल्यामुळे जाम लागले, कांड झालाय काहीतरी. अरे कारवाल्यांचं काय ना काय असते. कार ठोकल्या बघा, कसली ठोकल्या घाण. जागेवर फिरल्या ठोकल्या. अरे इंटरेस्ट याला किती आहे बघा बघायला. पळत गेला इथं मध्येच गाडी लावून. काय यार, यांच्यामुळे एवढं ट्रॅफिक लागलंय ना. मी मग तू एवढं रात्रीचं कसलं ट्रॅफिक इकडं. एमसीडीचा टोलचं हे आलं बघा. इथं एमसीडीचा टोल फाडायला लागतो. कुणाला कधी जर नाही दिसलं ना राईडला DLF आहे, त्याच्या पुढे आले की एमसीडीचं लागतं बघा बोर्ड. इथं लेपला थांबवायची, एमसीडी टोल फाडायचा आणि मग जायचं. 1500 रुपये भरायला लागतील आपल्याला. जाऊन रिचार्ज करायला लागेल आणि मग घुसायला लागेल. चला रिचार्ज करू. एमसीडीचा रिचार्ज मारलाय, गाडी लावले रस्त्यावर. इथं बघा हे अशा ऑफिस आहेत तर इथं, आणि हे इथनं पास करून सोडतात बघा. रिचार्ज मारायचा आणि ह्या लेन मधनं घालायची गाडी. मग ते कटिंग होतं पैसे 1500 रुपये आणि मग निघून जायचं. चला आपली धनू लागले तिथं, जाऊ आणि पटापट पास करू. अर्ध्या तासात पोचू. इथनं तर 20 मिनिटाचा दाखवतोय रस्ता. चला पटापट जाऊ. पण रिचार्ज मारला की असा मेसेज येतो बघा. TCIDL डिअर कस्टमर व्हेकल नंबर, आपला गाडी नंबर येतो. पास हॅज बीन रिन्यूड. 1500 रुपयाला घर जळलं. चला अरे यो मध्ये कुठं अडवा लागला येऊन. चला झालाय रिचार्ज, मागे घेतो आणि निघतो. इथे एकदा तुम्हाला फास्टॅग काटला ना मग आता भोगा फाईट दिल्लीत तुमची झाली एंट्री. लय जण काय करते ती तिकडे येते ती लक्षातच राहत नाही, सरळ हायवे निघून जाते ती. मग पुढं बराबर धराय उभी असते ती. चला करू पास. त्यामुळे फास्टॅग लय जण आणि मग फाईन घेतात. मग फाईन 5000 देन, 2000 देन, 3000 दे चालू होतं त्यांचं. त्यामुळे कधी बी लेफ्ट साईड न घालायची, रिचार्ज मारायचा इकडं आणि मग निघायचं. अशा तऱ्हे तुमच्या भावाची झाली दिल्लीत दाबात एंट्री. महत्वाचा लोचा हे झालाय की आपली हेडलाईटच बंद पडली राव. काय झालं हेडलाईटला काय माहिती. हा पहिला एक मला वाटतं फुल बंद होता राईटचा, आता हाफ पण बंद पडलं दोन्ही पण. आता एकच फुल चालू आहे लेफ्टचा आणि ठोकल्या आहे म्हणा, काही टेन्शन नाही. म्हणजे एकच लाईट दिसते त्यामुळे घोटाळ्याचं काम आहे. हो काय अशी पकडतात बघा. बिन ह्याचा आला की गाडी पुढे उभाच असते, लगेच गावला की धरत्यात. दे एवढं देते एवढं. पोलीसवाले अजून आहे ती, पण आता इथे एवढ्या ठिकाणी पण ही पोचलो म्हणजे टेन्शन नाही पोलीसवाल्यांचं. ट्रॅफिक तर लय आज, काय भानगड आहे कुणाच ठाव.
पुढं सगळं सिटीमध्ये जंगल टाईप बनवले यांनी. मला जवळजवळ 4-5 किलोमीटर झाले जंगल लागले सिटीमध्ये. बरं का ते करोलबाग रोड आहे आणि सगळे मिलिटरीचा एरिया आहे बघा. सगळे जंगलच आहे. झाडं लावले ती प्रदूषण होणे म्हणून. तर चला आता आपल्याला लेप घ्यायचा 170 मीटर इथं समोरनं लेप घ्यायचा. जंगलात नेते का काय बघा की. झाडं लावलेली हिरवगार जावते. इथनं लेप घ्यायचा आपल्याला. रिसर्च सेंटर आहे आपलं. रिसर्च सेंटर बघू चला कुठं आहे. हे आहे बघा आपलं राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा. आणि इथं हे गेट आहे. आता आतमध्ये घेतोय का नाही काय माहिती. बघूया जाऊन विचारूया काय विषय. म्हणून गेटवर आहे. ते म्हणलं तिकडं रस्त्यावर लाव गाडी. वॉचमन म्हणलं बाबा तिकडं नाही लावत तर सकाळी पोलीसवाले आली तर उगाच नो पार्किंगचे फाईन बिन मारून जातील. आमची बाहेरची गाड्या बघितली की लगेच नडानडी असते. त्यामुळे गेटवरच लावले समोर गेटवर. सकाळ तर उघड असता उघड. त्यात आणखीन त्याने टेन्शन दिलं. म्हणला उद्या आहे सुट्टी. मग आता सगळा खेळच आहे. बघू आता उद्या कसं होतं. आपलं काही एक मशीन आला तर स्टोअरला खाली करायचं आणि कल्टी मारायची लगेच. बघू. पण सकाळ सकाळी उठले मॅडम आल्यात ते एंट्री केली गाडीची. आणि चला आता खाली करूया. असं पार्किंग होतंय गव्हर्नमेंटचं आहे सगळं. चला तिथे पुढं जाऊन कुठंतरी राईट मारून जायचं आहे आतमध्ये. तर चला जाऊ फटाफट खाली करून घेऊ धन्नू एकदाची. नो एंट्री चालू झाली परत. आता किती वाजता बाहेर पडायचं बघू इथनं. म्हणून बघू शकता हे सगळं गव्हर्नमेंटचं रिसर्च सेंटर आहे. फ्रेश व्हायला आपल्याला कुठं चान्स आहे का गाडी खाली करून. गाडी इथंच लावायची त्या पार्किंगला मग अशी लावलेली तिकडं. आणि मग बघू काय करायचं. दिवसभर आज इथंच घालवायचं. संध्याकाळी नो एंट्री खोलल. चला घेऊ इथून राईटला जाऊन डेड एंडला थांबायला सांगितलं ते. म्हणून गाडी खाली झाली. 10 मिनिटात खाली झाली. त्याला काय 2 जणांनी पकडलं इकडं तिकडं आणि झपकरणं झालं खाली. तर चला आता नो एंट्री असणार आहे बाहेर जायला. पार्किंगला जाऊन थांबू. एक प्रोग्राम होता इथूनच भरायचा पण त्यांचं अजून काय झालंय काय माहित. मशीन पॅकिंग बिकिंग करून ओके आहेत. थोडासाच माल आहे तो पण. तर बघू झालं ते तर परत असं लॉंग जर्नीला निघू इथून. आता बोलणं करतो त्यांच्याशी आणि मग बघू भरायचं का नाही भरायचं. तर चला आपल्याला परवडत तर आपण भरणार आहे भाडं दिलं तर. नाही तर मग तेवढ्या भाड्यात तो बोलला काल तेवढ्या भाड्यात तर आपण काय भरणार नाही. त्याला सांगितलं तुम्ही पहिले मैं जितना बोला है उतना मुझे मिलेगा तो मजा आएगा नहीं तो नहीं जाएगा. तर चला भावना झाले खाली. आता पार्किंगला जाऊ थांबतो. भरायचं असेल तर तेवढं भाडं दिलं तर भरू आता सोडून देऊ. बघू आता कसं होतं. मला लाईट घ्यायची महत्वाची. लाईट बंद पडली. आता इथं दिल्लीला लाईट भेटते ती डायरेक्ट 3 प्रकारच्या आतल्यात बलच भेटतात. ती बल करोलबाग इथून 1 किलोमीटर आहे. जाऊ करोलबागवरून घेऊन येऊ गाडी पार्किंगला लावून. बाकीची कामं आयला मोर बीर आहेत बघा इथं. कसं आहे भारी आहे ना. इथं एवढं जंगल आहे ना भाऊ नाही गव्हर्नमेंटचं. सगळं मोर बीर आहेत बघा. सगळे लय पक्षी आहेत. मोर कसले 3-4 मोर आहेत इथं. आता तर दिसतात. बाकी किती आहेत काय माहिती. भरपूर असतील. खतरनाक पूर्ण जंगल टाईप आहे बरं का हे. बघा जंगल आहे सगळं. प्युअर जंगल. चला पहिलं फ्रेश हो. कुठं आंघोळीची सोय का बघू. उपवास आहे आज. काही खायचं प्यायचा प्रोग्राम नाही. चला करोलबागला जाऊ. लाईट घेऊन येऊ. बसवू लाईट. पहिला लाईट खोलून सॅम्पल घेऊन जावं लागेल. आता परत लाईट नाही बसली मी लपडा व्हायचा. चला बघू. दिल्ली आहे. दिल्ली का भरोसा नाही. गाडी खाली झाली. तर चला आता करोलबागला जायचं प्लॅनिंग आहे. कारण 9 वाजता रात्री नो एंट्री खोलते. माल भरायचा अजून काय ते फिक्स झालेलं नाही. इथून पण लोडिंग आहे आपल्याला. डायरेक्ट इथून घेऊन जायचं मटेरियल. तर ते तुम्हाला समजेल जर भरलं तर पुढच्या व्हिडिओमध्ये. तर बघू कसं होतंय. आय होप झालं तर चांगलंच आहे. इथल्या इथं डायरेक्ट गाडी भरून निघून जाईल. तर चला हा व्हिडिओ आता आपण इथं थांबूया. कारण आपण चाललोय आता थोडंसं करोलबागला लाईटा वगैरे घेतो. इथं जवळ आहे म्हणल्यावर घेऊ लाईटा वगैरे. सामान भेटतं इलेक्ट्रिक गाडीचं. काय काय भेटतंय बघू आपल्याला. जर भेटलं चांगलं काय काय तर घेऊ. तर आई जवळच इथनं बरोबर 1.5 किलोमीटर आहे ते पॉईंट आपला. तर चला हा व्हिडिओ सध्या आपण इथंच थांबवतोय. व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत जर बघितला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला भेटू आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल, हर हर महादेव.